मंडळी जय शिवराय. सध्या आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील सिल्लोड तालुक्यात आहे, अंबाई गावामध्ये आहे. आणि अंबाई गावात म्हटल्याच्या नंतर या गावामध्ये सगळ्यांना परिचित आहे बऱ्याच लोकांना की कोण पळतं इथून. तर इथून पळतो टायगर, जो सलग जवळपास 10 वर्षापासून त्याचा पळ आहे अशा बैलाच्या गोठ्यावरती आहे. आणि बऱ्याच दिवसानंतर गोठ्यावरची मुलाखत येते, त्याच्यामुळं काहीतरी विशेष आहे मुलाखतीमध्ये. कारण की टायगरची मुलाखत आपण 2 वेळेस याच्या अगोदर मैदानावरती घेतली, पण गोठ्यावर आलेलो नव्हतो. कारण गोठ्यावरचं नियोजन हे दाखवणं गरजेचं आहे. काय बैलाला सध्या सुरू आहे, कारण की प्रत्येक मैदानात गुलालात राहतो आहे. सेकंदात पळू द्या किंवा गटाच्या मैदानात पळू द्या, कुठल्याही मैदानात गेला तर टायगर कमी येत नाही. सध्या नंबरात पळतो आहे अशा बैलाची मुलाखत घ्यायला आलो आहे. पाठीमागं टायगर आहे, मालक आहे पप्पू भैया हवलदार, आणि जॉकी पण आहे रफिक भाई. बाय नमस्ते. नमस्कार. मुलाखत घेतोय. याच्या अगोदर गोठ्यावर मुलाखत घेतली नाही आपण, मैदानात मुलाखत घेतली. गोठ्यावर यायचं होतं, योग जुळून नव्हतं येत. आज योग जुळून आले तुम्ही, तुमचं स्वागत आहे आमच्याकडे. अगदी या ना असे पुढं. काय बैलाचं का नेमकं किती वय सध्या? आपल्या बैलाचं सध्या समजा आपण त्याला 2019 मध्ये आदात घेतलं होतं. बरं. तेव्हापासून 20 पासून पळतंय बैल चालत. 2020 पासून चालत पळतो. आदातला पळाला 20ला. त्याच्यानंतर मग जनरलला, गटाला 3 फेऱ्या मैदानात. आता शेवटचं मैदान कुठलं झालं? आता शेवटचं इथं झालं बीडजवळ. काय निकाल राहिला? 1 नंबरचं झालं निकाल. 1 नंबर झाला. हो, पहिल्या नंबरात झाली. कोणामध्ये पायरा होता? ते पल्सीचं वासरू होतं राया म्हणून, त्याच्यासोबत. दुसऱ्या ओपनचं मैदान होतं, दुसरं आणलं होतं. वय किती असेल साधारण बैलाचं आता? आता बैलाचं समजा 8 वर्ष त्याला मैदानात झाले. 1 वर्ष आपले इथं समजा 9 वर्ष. 9 वर्ष झाले. 9 वर्ष बैल तुमच्या, 8 वर्ष जवळपास पळतोय बैल. बैलाची फिटनेस जर बघितली तर काय तब्येतीला नेमकं काही व्यायाम वगैरे? नाही, काही नाही, फक्त या आपले फेरे गिरे घेणं येते मैदानातच. पोहणी वगैरे टाकता का बैलाला? पाहुणे एखाद्या वेळेस. कसं नेमकं काय, कसं नियोजन कसं राहतं गोठ्यावरचं? गोट्यावर काय आहे समजा सगळं चारा पाणी आणि खाद्य वगैरे हे चालू राहतं. बरं. पोहणीचं जशा पद्धतीने सांगितलं, आता बरेच लोक त्यांच्या हिशोबाने पोहणी देता बैलाला. तुम्ही काय बदल बघता पोहणी देताना? म्हणजे काय वाटतं बैलामध्ये तुम्हाला? आम्ही 12 वर्षात समजा 1 वेळेस पोळ्याच्या टायमाला फक्त पाहुणे देतो त्याला. मोबाईल खाली ठेवा. त्याच्यानंतर कधीच अजिबात असं पाहुणे वगैरे काही देत नाही त्याला. गोट्यावरच राहतो बैल. गोट्यावरूनच पेरेला गेलं का पेरे काढतो. आणि मग तर त्याच्यानंतर मग मैदान सुरू झालं तर मग पेराला वेळ भेटत नाही. मग मैदानात चालू राहतं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले की, म्हणजे त्याला सलग पळावं लागतं. 8-10 दिवस, 15 दिवस आपण घरी बांधून ठेवलं तर मग नाही जमत त्याला. त्याला दररोज पळ पाहिजे. मराठवाड्यातले बहुतेक बैल हे सेकंदावर पळता, नंतर 3 फेऱ्याच्या मैदानात पळता. असं केलं नाही बैलाचा पळ टिकून राहतो का? काही बैलाचं राहतं, काही बैलाचं मागं पुढे होतं. असं पण आपल्या बैलाचं असं कधी झालं नाही अजिबात. तसं नाही झालं. नाही, आपलं बैल सेकंदात बी आलं तर सेकंदात बी 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. याची सुरुवात कुठून केली तुम्ही सेकंदातून? सुरुवात केली होती आमच्या गावातलंच एक मैदान होतं, लहान गट. त्या मैदानात सुरुवातीच मैदानाला 1 नंबर झालं. आपले शेवट नंबर झालं होतं. आणि त्या दिवशी आमची इच्छाच होती का फक्त शेवट नंबर भेटला आपल्याला गण झालं पहिल्या मैदानात. आणि दुसरं मैदान मग ते आपलं वखरी वडगाव जवळ राजनी म्हणून गाव आहे, तिथं गेलो होतं दगडात. तिथं पहिला नंबर केला होता दुसऱ्याच मैदानात. हां, मग त्याच्यानंतर समजा 3 मैदान दगड खेळलं. पहिला दुसरा झाला. आणि 4थ्या मैदानात जनरलमध्ये पहिला दुसरा चालू डायरेक्ट 14पासूनच. म्हणजे पूर्ण वर्ष आम्ही डबीन खेळलं त्याला. 3 ते 4 मैदान. किती रुपयाची खरेदी होती? आपण ते बारीक घेतलं होतं 48-500 रुपयाचं. लय बारीक होतं ते. आता खरेदी ठीक आहे, खरेदी कमी जरी असली पण बैल त्या टायमात लय माग होती ती खरेदी. बैल तुमच्याकडं टिकणं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि जवळपास 9 वर्ष बैल तुमच्याकडं टिकून आहे. म्हणजे एखादा मालक जर पाळणारा बैल असला तर तो लगेच निर्णय घेतो, त्याला गिराईक लागता. मग असं तुमच्यासोबत नाही घडलं का? गिराईक लागले नाही बैला? गिराक भरपूर लागले. गिराक लागले बी. आदातमध्ये एकदा इकलं बी होतं आपण. बरं. ते घरी आले होते, पुण्याचे लोक होते ते, आपले आळंदी म्हणून तिथले लोक होते ते आले होते. ते घरी विचारतच आले होते. कोण बी नव्हतं लावलं त्यांना. ते इथे आले, गोट्यावर व्यवहार झाला. 4 बैलीत गेलं होतं ते. किती मध्ये व्यवहार? 451ला दिलं होतं जागेवर खारं आदातमध्येच. मग त्याच्यानं आपलं बोलणं झालं की 15 दिवसाच्या नंतर जर नाही पळाला तर आपण परत घेऊन घेऊ 3.5 लाखाला.
मग 1 लाख कमी करून आपण परत घेतलं होतं त्याला. तेव्हापासून विचारच नाही केला त्याला एकाचा. बैल पळाला नव्हता म्हणून वापस घेतला का तुम्ही? हा टपऱ्यावर थांबला होता म्हणजे तिसऱ्या मैदानात. 2 मैदान घाटात राहायचं झालं होतं. तिसऱ्या मैदानात टपऱ्यावर थांबला म्हणे जाऊन. बरं. त्याच्यानंतर मग आपण आणलं होतं 4 बैल पण. आता आल्याबरोबर मी ज्या पद्धतीने मी तो व्हिडिओ मुद्दामून टाकतो प्रेक्षकांना दाखवायला. आल्याबरोबर ज्या पद्धतीने तो ॲग्रेसिव्ह भूमिकेत होता, तो खाली माती उकरायला लागला, ज्या पद्धतीने पाय हे करायला लागला, तर ही परिस्थिती नेहमी राहते गोट्यावर. नेहमीच कायमच राहते. कायमच राहते. गोट्यावर असलं मैदानावर असलं कुठे असलं समजा. म्हणजे आपण इथून जर 400-500 किलोमीटर लांबी गेले समजा, इथून वडकी पुणे मुंबई कुठे गेले आपण इथून बैल घेऊन, कमीत कमी 3 ते 4 तास माती उकरते ते गाडीतून उतरल्यावर. म्हणजे एखादं नवीन वासरू किंवा आदत दुसरा जसं राहतं ज्या पद्धतीनं त्याचं गरम रक्त राहतं तशा पद्धतीनं त्याचं वागणं आहे गोट्यावर. चालूच राहतं कायमच. हे तुमचं गाव सांगा ना प्रॉपर, कुठं आलं नेमकं? आमचं गाव सिल्लोड तालुक्यात आहे, जिल्हा संभाजीनगर. बरं. गावाचं नाव अंबाई. अंबाई गावामध्ये मोठं गाव आहे. किती बैल असतील साधारण गावात? आमच्या बैलात आहे, आमच्या गावात समजा 20 ते 25 बैलच. बरं. सध्या टॉपला नाव आहे आणि तालुक्यात नाही किंवा गावात नाही तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नाव सध्या चर्चेत आहे. आणि चर्चेत राहण्याचं कारण महत्त्वाचं आहे की गोठ्यावरचं नियोजन कसं लागतं ते जाणून घेऊ. पण जे मैदानातलं नियोजन आहे, किती लोक राहतात सोबत तुम्ही? मैदानात भरपूर लोक राहते. समजा बिस्मिल्ला भाई राहतो, कदीर बोर होते आमचे, आणि मेन माणूस आमचे रफिक भैया. बरं. हां, जॉकी पण आपले आणि बैल त्याच्याकडे पण राहतं आपलं. नियोजन बी तेच. हां, नियोजन बी तेच करते. सेकंड पटात मी करतो इकडं. 3 फेऱ्याचं मैदान रफिक भैया करतो. द्या ना माहीत द्या त्यांच्याकडे. या पुढे. प्रसिद्ध जॉकी बरेच आहे पण मग चर्चेत येण्यापासून काही दूर राहता तसे रफिक भाई. किती दिवस झाले गाडीवरती टायगरच्या? टायगरला म्हणजे 4-5 वर्षापासून आणतो. हो. आज मुद्दामून मी तुम्हाला गोठ्यावरती आणलं आणि सोबत येताना घेऊन आलो. ते प्रॉपर गाव कुठलं ते सांगा तुमचं? हर्सुल. हो, हर्सुल संभाजीनगर औरंगाबाद. तुम्ही एक गोष्ट सांगितली तुमच्यावर घडलेली, तुमचा अपघात झाला होता, ते थोडक्यात सांगा ना काय घडलं होतं नेमकं? अपघात म्हणजे आमचे पक्के पाटील. तो विषय कशाहून निघाला ते सांगतो. सध्या हिंदकेसरी छोटूबाई जे अपघाताने सध्या घरात आहे तर त्याच्याहून विषय निघाला होता. तर यांचा सुद्धा अपघात घडला. किती दिवसानंतर बाहेर पडलेत तुम्ही? मी समजा 3 दिवस कोमात होतो. बरं. पहिल्या अपघातला. मग 1 महिन्यानंतर उजूक नंबराचीच गाडी आणायला लागलो. बरं. मग उजूक आपले भाऊ लागत आहे, छोटू भाऊ, त्यांचाच राजवीर म्हणून होता. बरं. ते आपल्या हातावर पळाला शंकरपाटात. ती गाडी थोडी बाहेर गेली, तिथं पायाला मार लागला होता. बरं. तर 4-5 शिरा तुटल्या होत्या पायाच्या. 20-21 दिवस घरातच होतो. बरं. मग 20-21 दिवसानंतर मुंबईला गेलतो बिनजोड खेळायला. आमचे मित्र आहे रज्जाक पठाण, त्यांचा बैल होता बायजा म्हणून, ते आणायला गेलतो मुंबईला. तेव्हापासून नाही लागला मार. म्हणजे हा जो क्षण होता हा मुद्दामून मला लोकांना दाखवायचा होता की एक जॉकी 21 दिवस स्वतःच्या जीवाशी खेळून आणि 21 दिवसानंतर 22व्या दिवशी मैदानात राहतो. म्हणजे हा सगळ्यात मोठा कॉन्फिडन्स आणि स्वतःवर आत्मविश्वास असलेला जॉकी म्हणावा लागेल. या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा अपघात घडलेला जॉकी. आणि आज तुमच्या समोर आहे. टायगरचा आणि तुमचा संबंध टायगर म्हणजे आपला घरचाच बैल समजतो आपण त्याला. मित्रपणा आमचा तर जुना होताच. शंकरपटाला 2-3 बारा टायगर आणला मी. नंतर बैल 3 फेऱ्याला माझ्याकडे आला. 4 ते 6 महिने बैल माझ्याकडेच होता. बरं. मग शंकरपटाचं नियोजन ते करतात आणि 3 फेऱ्याचं नियोजन बिनजोडचं. तुमच्या घरी नाही का पहिलं? आहे ना, छोटा टायगर आहे माझ्याकडे. बरं. सेम याचीच कॉपी सेम. बरं. तो बी लवकर पाहण्याचा योग येईल. योग म्हणजे आता आताचं मैदान लागलं तर हीच गाडी पळणार आहे घरची. बरोबर. काय जाणवतो एक जॉकी म्हणून तुम्ही आहे, गोठ्यावरचं असेल किंवा मैदानातलं नियोजन असेल हे पप्पू भाया बघता, पण तुम्ही जे नियोजन करता महत्त्वाचं नियोजन तुमच्या हातात आहे गाडीवर बसायचं. हो. तर काय बघता बैलामध्ये वेगळं? पण बैल म्हणजे बैल शिस्त लय आहे बैलाला. आणि बैल गुलालात राहतं म्हणजे राहतच. बरं. 100% बैल गुलालात राहतो. कोणत्या पण फक्त पळा असून उपयोग नाही, शिस्त असणं गरजेचं. शिस्त. बाजूच्या बैलाला घेऊन पळणार. मन समोर गाडी राहो काही राहो, बैल कधी धडकला नाही गाडीला. बरं. बाजूला निघून जातं पण कधी धडकला नाही कोणत्याच गाडीला. जी परिस्थिती त्याची गोठ्यावर आपण बघितली आता, मैदानात पण तशीच राहते. मैदानाहून याच्या परत जादा राहते.
म्हणजे 300-400 किलोमीटर पण कधी गेला तो. हां खाली उतरल्या गाडीच्या बाजूलाच माती उकरायला लागून जाते ती. पळ कुठून धरतो नेमकं, बुडातूनच पळ धरतो की कसं नेमकं पळ त्याचा? नाही, बुडातून जे गती त्याला शेवटपर्यंत तीच गती राहणार, कमी होत नाही रस्त्यात म्हणजे कधीच. काही बैल हे मधून पळायला गती धरता आणि काही बैल बुडातून गती धरता पण पुढे जाऊन थोडेसे कमी होता. जाग्याहूनच गाडी याची टाकील राहते. 8 गाड्या राहून द्या, 7 गाड्या राहून द्या, याची गाडी 1 छकड्यानं पुढे पळणार कधी पण, प्रत्येक मैदानाला. गट असो, सेमी असो, फायनल असो. म्हणजे आतापर्यंत जेवढे बैल आणले तेवढ्यात एवढं तड कोणाच बघितलं नाही. कोणत्याच बैलाला एक मोठा बैल आहे, जुना बैल आहे आणि गोठ्यावर याची आपली प्रतीक्षा होती. बैलाची मुलाखत करणं गरजेचं होतं कारण की वंचित राहता, सोशल मीडियाच्या याच्यातून वंचित राहता आहे. पहिलं या समोर आहे थोडं पप्पू आहे, गोठ्यावरचं नियोजन सांगा थोडं. काय नेमकं बैलाला सध्या खुराक काय? कारण बैल पळणं हा महत्त्वाचा पॉईंट नाही, त्याच्या मागं मेहनत महत्त्वाची. त्याला सांभाळ करणं किंवा त्याची, मी अगोदर विचारलं पोहणी किती दिवसाला तुम्ही देता? पोहणी कमी प्रमाणात देणारी व्यक्ती तुम्ही. बैलाचा व्यायाम सराव असेल हा पण महत्त्वाचा आहे. सराव कुठं घेता याचा? आमच्या इथं मैदान आहे ना, तिथं सराव पेरे घेतात त्याची. समजा हप्त्यात 2 वेळेस पावसाळ्यात, आणि त्याच्यानंतर मग एकदा मैदान सुरू झालं तर मग मैदानातच सलग चालू राहतो. मी पेरे सराव गिराव काहीच नाही म्हणते. मी इथं गोठ्यावर कोण बघतं त्याला? पोरं राहते मग, मुलं राहते, तेच करते. खायला काय काय सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसं नियोजन असतं? काही नाही, त्याला 1-2-3 पोळ्या आपल्या याच्या राहते शाळूच्या ज्वारीच कडब्याच्या. बरं. आणि सकाळी 2 ते 3 लिटर दूध, संध्याकाळी 2 ते 3 लिटर दूध, आणि आपलं खिलार खाद्य 1 किलो. खिल्लार खाद्य चालू आहे याला? हो. बरं बरं. आणि बोटची पॅकेट पण 100. खिल्लार खाद्याचा रिझल्ट मागं पण आपण मुलाखतीत विचारलं तुम्हाला, मला वाटलं कमी जास्त केलं काय तुम्ही, पण खिल्लारामुळं बरेच बैल आज कुठेतरी पळताय मैदानामध्ये. आणि खिल्लारचा रिझल्ट खरं ओरिजिनल आहे का, आला का तुम्हाला? माझ्या हिशोबानं तर जेवढे आपण समजा बैलवाले कावटी काव घालतं बैलाला, खाद्य देत आहे समजा, जे खिल्लारसारखं रिझल्ट कोणालाच नाही, कोणतेच खाद्याला. खिल्लारच्या अगोदर कुठलं खाद्य चालू होतं का? आपल्या घरचंच काव घालत होतं पहिले. खिल्लारवर विश्वास, गव्हाचं पीठ करून ये ते सगळं मिक्स करून. खिल्लारवर विश्वास का नेमका? खिल्लार म्हणजे आपण खिल्लार खाद्य आणलं आणि आपलं पण दुकान आहे स्वतःचं. बरं. दुकानामध्ये ठेवलं, खिल्लार खाद्य आपण वापरून बघितलं, आणि जेवढे लोक आपल्यापासून घेऊन जात आहे समजा, तेवढं लोकांचं म्हणणं आहे की जसं आमचे बैल 1 दिवसात 2 दिवसात मारायला लागले म्हणे खिल्लार खाद्यात. बरं. खाऊ घातल्यानंतर म्हणजे तिच्यात पावर, ताकद सगळं काही आहे तिच्यात. खरेदी कुठून करता मग तुम्ही? खरेदी कुठून करता खिल्लार तुमच्यापर्यंत? आपलं साईनाथ भाऊ पलासकर त्याच्याकडून आणतो. त्याच्याकडे त्याच्याकडे एजन्सी आहे त्याची पुण्यावाली, अरुण शिंदेची आहे. बरं. आणि त्याच्याकडूनच मला येतं समजा सगळं. थोडं दाखवा ना, नेमकं खाद्य पण महत्त्वाचं आहे. कारण आपण अगोदरही बरेचसे व्हिडिओ खिल्लार खाद्याचे केलेले, आपण मुद्दा म्हणून सांगतोय. लोक म्हणतात किंवा प्रमोशनल व्हिडिओ आहे, पण आपण बैलापर्यंत पोहोचतोय. गाडा मालक कुठं भ्रमात नको राहायला, गाडा मालकाची फसगत नको व्हायला, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. आणि मुलाखत करताना जर सोडले 1-2 लोक जर सोडले कमेंट करणारे की बा आम्हाला खिल्लारमुळे फायदा नाही झाला, हे क्वचित लोक आहे. पण 99% लोक हे आहे की त्यांना खिल्लारमुळं फायदा होतो. आणि मुद्दामून आपण, आपल्याला काही कंपनी पैसे देत नाही, पण आपण कंपनीचं हे जे दाखवतोय, तर हे गाडा मालकांना कुठेतरी फायदा झाला पाहिजे. आता हे कशा पद्धतीने खाऊ घालता तुम्ही? खाऊ घालायची पद्धत सांगा नाही. एक आपण 1 तास आधी भिजायला टाकतो त्याला. कॅमेरा जवळ कशा पद्धतीने त्याला हे दाखवा ना, खाद्य दाखवा कसं आहे ते. अरे इतर बरेच खाद्य बघितले मी, त्याचा जो खाद्याचा जो भरडा आहे, त्या भरड्यामध्ये आणि ह्या भरड्यामध्ये बराचसा फरक आहे इतर खाद्यांचा. आता हा भरडा आहे ना, भरडा आहे, सगळं मिक्स आहे त्यात, आणि हे ड्रायफ्रूट आहे. बरं, हे नवीन जे खिल्लार खाद्याचं नवीन ब्रँड आहे, हे सगळं ड्रायफ्रूट आहे. बरं, आता याच्याने काय फरक पडला बरं? फरक म्हणजे आपण चालू केला तेव्हापासून आपल्याला फरकच वाटतं, तर त्याच्यामुळे आपण बंदच केला नाही कधी. आणि समजा 1 तास आधी भिजायला टाकते, 100 ग्राम हे टाकून देतात त्यात एका टायमाला. म्हणजे दोन्ही मिक्स करतात? हां, दोन्ही मिक्स करून 1 तासानंतर बैलासमोर मांडून देतं. मग ज्या पद्धतीने याला खाऊ घातलं तुम्ही, सुरुवात केली खाऊ घालायला, त्याच्यानंतर काय फरक पडला बैलामध्ये?
बैलाचा स्पीड कमीच नाही झाला पहिल्यापासून. समजा आम्हाला वाटत होतं बैलाचं वय होतं, तर समजा आता बैलाचं वयाच्या हिशोबानं बैल आता कमी पडत जाईल. पण खिलार खाद्य जेव्हा आपण चालू केलं आपण, अशी मातीत उकरत राहतं, फळ कमीच नाही झाला बैलाचं. बरं. बऱ्याचशा नामांकित जे मोठाले बैल आहे किंवा जे जुने बैल आहे, मी तुम्हाला याच्या अगोदर प्रश्न केलेला बघा, की जे जुने बैल आहे ते सध्या आता गतीत आहे. आता मोठमोठ्याला खरेद्या झाल्या लोकांच्या, पण त्या खरेद्या कुठेतरी थांबलेल्या आहे, म्हणजे ते बैल कुठेतरी थांबलेले असं म्हणता येईल. पण ह्या बैलांना जी गती आहे सुरुवातीपासून, ती गती अजून टिकून आहे. आता अजून पण तीच आहे. आणि जे नामांकित बैल आहे, जे मोठाले जे जुने बैल ते आज पळत आहे, त्याच्यातला टायगर आहे. आता टायगरच्या बरोबरीतले कुठले बैल तुम्हाला वाटतं की महाराष्ट्रात आहे टायगरच्या टायगरच्या वयाच्या बरोबरीत? माझ्या हिशोबानं आता काय 1, 2, 3 बैल राहिले असेल फक्त. बरं. ते बी टायगरच्या नंतर समजा एक बैल आहे फक्त, ते मोठा बब्या बुलढाण्याचं. बुलढाणा तो पण थांबला ना? हा 1 वर्ष आधी आपल्या बैलाचं होतं म्हणजे, पण ते रिवर्स झाला आता. हम्म. आणि टायगर समजा तिच्या 1 वर्ष नंतर निघाला, पण टायगर समजा टॉपलाच पडतं अजून. बरं. आणि ते सांडू मिस्त्रीचे देवाभाई आणि ते ना, हम्म. ते पण आपल्या बैलाच्या नंतरचे, ते पण समजा कमी जास्त होत देवाबाई पण नंतरचा आहे तुमचा? हो, टायगरच्या नंतरचे. सेकंदाला चांगला इतिहास राहिलेला बैलाचा. हो, बकासूर हे ते सगळे आपल्या बैलाच्या नंतरचे. बरं. म्हणजे मथुराणी सोबत अजून किती वर्ष पळू शकतो टायगर? अजून समजा आपल्याला वाटतं, जसं लोकांना पण वाटतं की अजून 2 ते 3 वर्ष समजा टॉपलाच राहील बैल. एक मुद्दामून प्रश्न विचारतो तुम्हाला, पप्पू हवालदार हे नाव कसं? ते आमच्या आजा होते पोलीसमध्ये. बरं. ते हवालदार तर म्हणजे आमच्या वडिलाचं बी हवालदारच नाव पडलं होतं. ते हवालदार होते? आम्हाला समजा आम्ही सय्यद आहे. आजोबा तुमचे हवालदार होते? हां, बरं. पोलीसमध्ये होते आजोबा. हां. त्याच्यानंतर मग आपल्या वडिलाला बी हवालदारच म्हणू लागले लोक, आम्हाला पण हवालदारच म्हणते. बरं. एक परंपरागत चालू होऊन गेली. आमचा कुल समजा सय्यद आहे आम्ही, नाव आमचं. आता बैलाला हे जे नियोजन आहे तुमचं, हे सगळं गावातच येतं गोठ्यावर? हो. बाकी शेतात वगैरे कुठे याचं नाही, नियोजन? कुठंच नाही. इथून काढतच नाही त्याला कुठेच. चाराली पारली पाणीली कुठेच नाही. किती जनावर आहे? गाय आणि एक बैल फक्त. याच्या व्यतिरिक्त काही नाही? आणि ती गाय पण माझ्या मते टायगरच्या दुधासाठी? दुधासाठी बैलाला. एक चांगलं नियोजन आयोजन करण्यात माहीर आहे तुम्ही. मध्यंतरी एक 15-20 दिवस झाले, त्यावेळेस मैदान पण आयोजित केलं होतं. त्या मैदानात मुलाखत घेण्याचं राहिलं तुमचं, कारण की एक पारदर्शक मैदान तुम्ही त्या ठिकाणी पार पाडलं आणि संघटनेच्या नियमाला धरून तुम्ही मैदान पार पाडलं. महत्त्वाचं चांगलं मैदान झालं होतं. तर ती मुलाखत घ्यायची राहिली होती. कशा पद्धतीने आभार मानाल? जेवढे गाडा मालक त्या ठिकाणी आले होते, सहभागी झाले होते, त्या गाडा मालकांचे कसे आभार मानाल? सगळ्याचं मनापासून आभार आहे आपलं. सगळे समजा ते बैलवाले आले नाही जेवढे, ते सगळे खुश होऊन गेले. म्हणजे तो कोणाला त्रास झाला नाही, दुखापत झाली नाही. आणि मैदान एकच नंबर. जेवढे लोक आले होते ते सगळे म्हणाले म्हणे तुमचं मैदानासारखं मैदानच झालं नाही म्हणे. बरं. आणि बैलाला पण कोणाला त्रास झाला नाही तिथं, आणि कोणी जवकीला त्रास झाला नाही, आणि कोणी मदत पण आलं नाही झगड्याच्या. समालोचक पण संध्याकाळी बोलले, मला पहिलं मैदान होतं म्हणे का आम्ही ॲम्ब्युलन्सला आवाज नाही दिली म्हणे सकाळपासून. बरं. सकाळपासून ॲम्ब्युलन्स तशी उभी होती. किती पैसे गेले हो खिशातून मैदानासाठी? तिथे आमचे समजा टोकनचे ते समालोचक तिथे ती बरोबर झाली ती, पण ते मैदान तयार करायला लय खर्च लागला होता. 82,000 रुपये खर्च मैदानाला लागलं. तेवढं लॉस आला आम्हाला फक्त. तेवढा लॉस आला? हो. ते कुठेतरी आदत दुसरा मैदान असतं तर त्या ठिकाणी तुम्हाला फायदा झाला असता, पण संघटनेच्या नियमाला धरून संघटनेसोबत राहून तुम्ही ते मैदान पार पाडलं. संघटनेचे नियम चेंज झाले, त्याच्यामुळे आम्ही पण दुसरं केलं होतं त्याला. चांगली गोष्ट. संघटनेला धरून राहिलं तितकं तुमच्या मैदानाला असो किंवा पळायला तुम्हाला त्या ठिकाणी अडचण येत नाही. पप्पू वयाचे चिरंजीव आणि मूळ गोठ्यावरचं नियोजन महत्त्वाचं आहे. अगोदर तेच सांगितलं मी. ते नियोजन करणारी व्यक्ती काय नाव तुझं? कैफ हवालदार. कैफ हवालदार. तू बी हवालदार लावतो म्हणजे आडनाव काय मूळ तुमचं? सय्यद. ते सय्यद बाजूला राहिले, आता हवालदार झाले तुम्ही. आता हे पिढ्यानं पिढ्या हवालदारच राहणार तुम्ही. बरं. काय शाळा करतो? शाळेला म्हणजे शाळा का कॉलेजला आहे. 12वीला आहे. बैलाचं नियोजन तुझ्याकडे? हां. चारा पाणी. टायगर माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहतो बरं. काय नियोजन करतो तू गोट्यावर? काय त्याचं चारा पाणी व्हायचे. मारत नाही का तुला? नाही. जशा पद्धतीने तो ॲग्रेसिव्ह भूमिकेत राहतो तर असं वाटतं की बा जवळ येऊन देत नसेल कोणाला? नाही, दुसरं कोणी आणलं तर. मी कोण आणलं. कसं नियोजन राहतं बरं? सकाळी सुरुवात कशी राहते? सकाळी उसको दूध धो के दूध पिलाते. और रोज धुतो? हाँ. बैलाला रोज धुतो? नहीं, दूध नाही. अच्छा. दूध धो के पिलाते गाय का, और दान दे खिल्लार. बरं. आणि मग दुपारी दिवसभर पाणी चारा तेच. चारा पाणी किती वेळ चारा राहतो?
3-4 वेळेस. चाऱ्यामध्ये कुठला चारा त्याला खाऊ घालतो? शालू आणि कुट्टी. बरं. बाकी वल्ला चारा काही असं नाही काहीच नाही? घास वगैरे नाही काहीच नाही. कुठलीच गोष्ट नाही. मग संध्याकाळी पुन्हा तेच दूध आणि खिल्लार खातं. बाकी इतर कोरडाच. बरं. फिटनेस मुद्दाम दाखवतो मी, कारण टायगरला मागे मैदानात बघितलं होतं, थोडी तब्येत कमी होती. आता जर त्याचे पैलवानाच्या अंगावर जसे कट्स वगैरे राहतात त्या पद्धतीने त्याच्या शिरा वगैरे असंच फुगलेलं राहतं बाया. हां बरं, चालतं. शुभेच्छा असेल तुम्हाला. भरपूर मैदानं आता लागलेले, मोठाले मैदाने, आणि नियोजनही लागू शकतं. चांगल्या बैलात नियोजन लागायला पाहिजे टायगरचं. एकदा नंबर सांगा ना. नंबर सांग. 7709 97 53 92. हा नंबर 76200 765. हा नंबर याच्यासाठी घेतोय आपण, पायऱ्यासाठी. बरेच लोक मला फोन करतील, त्याच्यामुळे तुमचा नंबर टाकून दिला जेणेकरून तुम्हाला फोन करतील. चालतं भैया, धन्यवाद.